मित्रांनो, साहिर लुधियानवी या प्रख्यात शायरबद्दल काही गोष्टी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न दुसरा भाग घेऊन तुमच्यासमोर हजर आहे. प्रेमाचा कळस काय असावा? साहिर पुढे म्हणतो, तेरे नर्म बालों में तारे सजा के, तेरे शौक कदमों में कलियां बिछा के, मोहब्बत का छोटा सा मंदिर बना के, तुझे रात दिन पूजना चाहता हूं. साहिर बद्दल अमृता लिखते, उस वक्त मैं जानती थी कि बाद की जिंदगी के कितने ही तपते हुए साल मुझे उसी के साये में चलते हुए काटने होंगे, या कभी कभी थक कर अपने ही अक्षरों की छाया में बैठना होगा. ये अक्षर मेरी उन नज़्मों के थे जो मैंने साहिर की मोहब्बत में लिखे, लेकिन उनका कोई जिक्र कभी मेरी जुबान पर नहीं आया. अमृता साहिरसाठी पागल होती नव्हे, तिला सर्वार्थाने साहिरची आयुष्यभर सोबत करायची होती. तिने प्रीतम सिंग पासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता, पण साहिरचं काहीच ठरत नव्हतं. मुंबईत साहिर संगीतकारांच्या घराचे उंबरठे झिजवत होता. एक शायर म्हणून त्याचं नाव होतंच. त्याचे अनेक काव्यसंग्रह आधीच प्रकाशित झाले होते. तो तर्कशास्त्राचा विद्यार्थी होता. साहित्याची उत्तम जाण होती. त्याच्या काव्याला एक दर्जा होता. योगायोगाने त्याची पहिली गाठ बर्मनदादांशी पडली. त्यांनी बर्मनदादाकडे कामाची याचना केली. बर्मनदादांनी हार्मोनियम जवळ ओढली आणि एक धून वाजवली आणि साहिरला म्हणाले, या धूनवर रचना कर. साहिर म्हणाला, दादा फिर से एक बार बजाओ ना. जशी ती धून डोक्यात गेली, साहिरच्या लेखणीतून शब्द बाहेर पडले. ठंडी हवा ये लहरा के आए, रुत है जवां तुमको यहां कैसे बुलाए. साहिरची ही रचना ऐकून दादा जमिनीपासून फूटभर उसळलेच. गुरुत्वाकर्षणाचा शोध लागल्यानंतर आयझॅक न्यूटनला जितका आनंद झाला नसेल तितका आनंद बर्मनदादांना झाला. एका उच्च प्रतीच्या गीतकाराचा शोध त्यांना लागला होता. साहिरच्याही मनात आलं, तदबीर से बिगड़ी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले. साहिर SD बर्मन बरोबर चांगलाच रुळला. दोघांनी मिळून जवळपास 15 चित्रपट केलेत. त्यात जाल, टॅक्सी ड्रायव्हर, मुनीमजी, हाऊस नंबर 44, प्यासा, देवदास, फंटूश सारखे पिक्चर होतेच. 1951 ते 1957 पर्यंतचा काळ त्यांनी गाजवला. सर्वच गाणी तशी तर खूप हिट झाली. साहिरनी प्रसिद्धीचं शिखर गाठलं. सततच्या यश आणि प्रसिद्धीमुळे साहिर थोडा अहंकारी झाला. तो स्वतःला संगीतकार किंवा गायकांपेक्षा श्रेष्ठ समजायला लागला. लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफीपेक्षा किमान ₹1 जास्त मानधन मागायला लागला. शिवाय श्रेयनामावलीत संगीतकाराच्या आधी गीतकाराचं नाव लिहावं असा आग्रह धरू लागला. या प्रकारामुळे SD बर्मनशी त्याचे संबंध दुरावले. दादा बर्मन बरोबर प्यासा हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला. हेच OP नय्यरच्या बाबतीत घडलं. नया दौर नंतर OP साहिरपासून वेगळे झाले. हे घडलं नसतं तर मांग के साथ तुम्हारा किंवा उडे जब जब जुल्फे तेरी यासारखी पंजाबी ढंकाची अवीट गाणी अजून आपल्याला ऐकायला मिळाली असती. बर्मनदादामुळे साहिर नवकेतनचा अविभाज्य अंग बनला होता. मात्र दादाची साथ सुटल्यानंतर तो नवकेतनपासून तसा दूर झाला. SD आणि OP पासून दूर गेल्यानंतर त्याला दुसऱ्या फळीतील संगीतकारांची साथ घ्यावी लागली. त्यात मग रोशन, रवी, N दत्ता, मदन मोहन आणि खय्याम यांचा समावेश होता. याच काळात त्याला यश चोप्रा नावाचा एक चांगला मित्र मिळाला. साहिर हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याची सिनेशायरी उंच उंच शिखर गाठतच होती. त्याच्या प्रवासाला पुन्हा एक वळण मिळालं. एकदा सहज एका निर्मात्याने लता मंगेशकर समोर साहिरला म्हटलं, साहिर साहब, अगर लता की आवाज न होती तो आपके गीत बेजान रह जाते. साहिरचा अहंकार आडवा आला. त्याने प्रत्युत्तर दिलं,
जब तक मैं ये साबित न कर दिखाऊंगा कि अच्छी अदबी शायरी लता मंगेशकर की आवाज की मोहताज नहीं है, लता मंगेशकर मेरा एक गीत भी नाही गायकी. ती लता होती. तिनेही सांगून टाकले, मी साहिरची गाणी गाणार नाही. पुष्कळ निर्मात्यांनी लताची पाठराखण केली. साहिर दुसऱ्या गायिकेच्या शोधात होता. हा काळ 1957-58चा होता. सुधा मल्होत्रा नावाच्या गायिकेचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश झाला. या काळात सुधाला खूप चांगली मागणी मिळाली. एवढंच नव्हे तर ती एक गायिका म्हणून समोर आली. पण लताच्या बाबतीत साहिरला आपली चूक उमगली होती. 2-3 वर्षातच त्यांनी लताशी पुन्हा दोस्ती केली. जसा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुधाचा प्रवेश झाला, तसाच साहिरच्या आयुष्यातही सुधाचा प्रवेश झाला. रोज सकाळी साहिर नवीन शायरीच्या निमित्ताने तिला फोन करायचा. तिच्या घरचे लोक तिला चिडवायला लागले. सकाळी फोन आला की म्हणायचे, मॉर्निंग अलाराम झाला. साहिर तिच्या प्रेमात पडला होता. साहिरची कलम सुधासाठी रचना करू लागली. अनेक प्रेमगीतं साहिरने लिहिली. एका ठिकाणी साहिर लिहितो, तुम अगर साथ देने का वादा करो, मैं यूं ही मस्त नगमे लुटाता रहूं. तुम मुझे देखकर मुस्कुराती रहो, मैं तुम्हें देखकर गीत गाता रहूं. मैं अकेला बहुत देर चलता रहा, अब सफर जिंदगानी का कटता नहीं. जब तक कोई रंगीन सहारा न हो, वक्त का फिर जवानी का कटता नहीं. तुम अगर हम कदम बन के चलती रहो, मैं जमी पर सितारे बिछाता रहूं, मैं जमी पर सितारे बिछाता रहूं. सुधा जरी तिचं साहिरवर प्रेम असल्याचं नाकारत असली, तरी ती साहिरमध्ये भावनिकरित्या गुंतली होती, हे मात्र खरं. कदाचित तिच्या नकारामागे वयातलं अंतर आणि अमृताची पार्श्वभूमी ही कारणे असावीत. या विषयाला विराम देण्यासाठी तिने लग्नाचा विचार केला आणि 1960 साली ती विवाहबद्ध झाली. तो आपलं दुःख व्यक्त करताना म्हणतो, मुझे गले से लगाओ बहुत उदास हूं मैं, मुझे गले से लगाओ बहुत उदास हूं मैं, गमे जहां से छुडा लो बहुत उदास हूं मैं. सावरल्यानंतर मात्र तिच्या अधिकाराचं तो समर्थन करतो. तुम अगर भूल भी जाओ तो ये हक है तुमको, मेरी बात और है, मैंने तो मोहब्बत की है, मैंने तो मोहब्बत की है. मेरे दिल की, मेरे जज्बात की कीमत क्या है, उलझे उलझे से ख्यालात की कीमत क्या है. मैंने क्यों प्यार किया, तुमने ना क्यों प्यार किया, इन परेशान सवालात की कीमत क्या है. तुम जो ये भी ना बताओ तो ये हक है तुमको, मेरी बात और है, मैंने तो मोहब्बत की है, मैंने तो मोहब्बत की है. मित्रांनो, साहिर लुधियानवी प्रख्यात शायर यांची माहिती अशी 2-4 भागात होण्या इतकी आहे? बिलकुल नाही. तरी पण हा एक छोटासा प्रयत्न. भेटूयात पुढच्या भागात साहिर लुधियानवींबाबत अजून बरंच काही.